आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती जळगाव जिल्ह्यातल्या अनेक पालख्या दिंड्या आणि या पंढरपूरकडे रवाना होत असतात। जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील यांच्या वतीनंच देखील सुद्धा त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जवळजवळ 3000 वारकरी आज पंढरपूरकडे रवाना होत आहेत। जवळजवळ 60 बसेस या ठिकाणी निघत आहेत। स्वतः मंत्री गुलाबराव पाटील देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल भाऊ, काय संकल्पना आहे सगळी? ही संकल्पना ही आहे की सगळे आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातले जे काही लोक आहेत ते जे जाऊ इच्छितात पण काही कारणास्तव जाऊ शकत नाही, तर त्यांना पांडुरंगाचं दर्शन व्हावं याच्याकरता या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास 60 बसेस, त्याच्यामध्ये जवळपास 3000 लोक हे वारकरी म्हणून आज जळगाव ग्रामीणचे या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यांची सगळ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आमच्या शिवसैनिकांवर, शिवदूतांवर दिलेली आहे। यांच्याबरोबर आमचे 60 कार्यकर्ते हे त्यांच्या सेवेला राहतील, ॲम्ब्युलन्स त्यांच्याबरोबर राहील, डॉक्टर्स राहतील आणि त्यांना राहण्याची, जेवणाची, त्याचबरोबर दर्शनाची सगळी व्यवस्था ही आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि मला तरी असं वाटतं की पांडुरंग हा सगळा गरिबांचा देव आहे आणि शेतकऱ्यांचा देव आहे। या देवाचं दर्शन त्यांना आमच्या वतीनं काही का असेना मिळतंय, तर आम्हाला सुद्धा काही प्रमाणामध्ये त्याचं पुण्य लागेल असं या ठिकाणी वाटतं। यंदा दुष्काळी वर्ष आहे, अनेकांना जायची इच्छा होती, ती मात्र पूर्ण होताना दिसत नव्हती, ती आपल्या वतीने पूर्ण होते असं वाटतं? हे बघा, हे करून घेणारा देव आहे, आम्ही तर निमित्त मात्र आहे। देवच हे बुद्धी देत असतो आणि देवाने जी बुद्धी दिलेली आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर देवाच्या आशीर्वादामुळेच हे होत आहे। त्यामुळे पांडुरंगाचेच आशीर्वाद आहे म्हणून आम्ही हे काम करू शकतो। पांडुरंगाचेच आशीर्वाद आहे म्हणूनच हे होऊ शकतंय आणि अशा पद्धतीने शेतकरी आणि शेतमजूर परिवार हे पंढरपूरकडे रवाना होत आहे। आपल्यासोबत काही वारकरी सुद्धा आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही, पंढरपूरकडे रवाना होत आहेत? हो, पंढरपूरकडेच बघा, सगळ्यांची इच्छा पंढरपूरकडे जाण्याची होती पण सगळ्यांना शक्य होत नाही। गोर गरीब महिला तर त्या सुद्धा भाऊंनी मेसेज पाठवला आणि सर्वांना मणिक आनंद झाला। तर भाऊच म्हणजे आज आपल्या सर्वांचे वारकरी संप्रदायाचे हे सगळं सर्वांचं पुण्य माझ्या भावाला भेटो आणि भावाला वारीचं पुण्य लाभलेलं आहे। भावाला वारीचं पुण्य भेटो अशा प्रकारची प्रतिक्रिया या महिला वारकरीने दिलेली आहे। ताई, तुम्ही काय सांगाल? आम्ही आमच्या वतीने भावाने काढलेली दिंडी खरी भावाला हे भाग्य लागायला पाहिजे। एवढी जनता जाते, भावाच्या नावाची घोषणा होते, म्हणून भावाला याचं पुण्य लागो आणि आमचे भाऊ सक्षम हो, हे माझी विनंती आहे। आनंद होतोय वारीला? हो, खूपच हो, खूपच आनंद होतोय वारीला जाताना, कारण की ज्या माझ्या भगिनी आहेत, ज्या येऊ शकणार नाहीत, तर अशा भगिनी आमच्या सोबत आलेल्या आहेत आणि आमचा खूप उत्साह वाढलेला आहे। तर सर्व महिला आणि सर्व गोरगरीब आता पंढरपूर आणि पंढरीचं दर्शन घेतील। येऊनी संसारा जा रे पंढरपुरा, दिनाचा सोयरा तोची एक, दीनदयाळांचा जसा सोयरा झालेला आहे तसे माझे भाऊ दीनदयाळ सर्वांचे सोयरे होऊन आणि सर्वांचे भाऊन आम्हाला वारी घडून आणलेली। ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं त्यांना सुद्धा या वारीमुळे पंढरपूर जाता येत असल्यामुळे आम्हाला आनंद आहे आणि आमच्या या आनंदाचा आणि पुण्याचे वाटेकरी एक गुलाबराव भाऊ असतील अशी प्रतिक्रिया या महिला वारकऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।